जरांगे पाटील यांना फक्त मराठवाड्यातच नव्हे तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे, ती गर्दी जी बोलायला लागलेली आहे, त्या गर्दीची भीती सर्वाधिक कोणत्या नेत्याला असेल तर ती अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना आहे. आता देवेंद्र फडणवीस यांना एकट्यालाच का टार्गेट केलं जात आहे? जरांगे पाटील हे वारंवार म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीसांना आणि छगन भुजबळांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या. वास्तविक देवेंद्र फडणवीस यांच्याच काळामध्ये, ते मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये, मराठा आरक्षण दिलं गेलं होतं. पुढे ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही. त्याच्यानंतर अलीकडे जे एसीबीसीचं आरक्षण दिलं गेलेलं आहे तेही त्यांच्या काळातच दिलं गेलं असं म्हणायला पाहिजे. त्यानंतर 1 लाख मराठा उद्योजक त्यांनी घडवलेले, सारथी सारखी संस्था स्थापन केलेली आहे. असं असताना मलाच का टार्गेट केलं जातं असं देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न आहे. मग आता तो काय आहे, त्यांना इंटू ब्रॅकेट काय म्हणायचं आहे त्याबद्दल ते स्पष्ट बोलत नाही. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मराठा मतांची गोळाबिरीज आपल्याला करता आली नाही, जरांगे फॅक्टर यशस्वी झाला आणि आपल्याला मोठा पराभव पत्करावा लागला. आता विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहेत. त्यामुळं त्यांची अभ्यासू विकासात्मक दृष्टी हे थोडंसं बाजूला ठेवलं तर ज्या वेळेला मराठा आरक्षण आणि आपल्यावर होणारी जरांगे पाटलांकडून टीका ही लक्षात घेतली तर एक मोठा प्लॅन आपण तयार केला पाहिजे. त्याची एक रणनीती आखली पाहिजे. आणि ती रणनीती त्यांनी नेमकी काय केलेली आहे, त्यांचा गेम प्लॅन काय असू शकतो, याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो, एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून. त्यामुळे विनंती आहे की हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं, इतरांना पाठवावं, लाईक करावं. हे बघा, गेल्या वर्ष दीड वर्षापासून देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध जरांगे पाटील यांनी तोफ डागलेली आहे. ज्या वेळेला त्यांना असं विचारलं जाय की तुम्ही देवेंद्र फडणवीस यांनाच का टार्गेट करताय, त्यावेळेला ते आंतरवाली सराटीमध्ये ती झालेली घटना, गोळीबार, लाठीमार हे सगळं सांगतात. आणि मग आता जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवार आहेत, बाकीचे उद्धव ठाकरे आहेत, वगैरे वगैरे, ते सगळं बोललं जातं. मग परंतु देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट का केलं जात आहे? अजित पवार यांच्यावर का बरसलं जात नाहीये? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना का बोल लावले जात नाहीत? हा प्रश्न आहे. आणि तो देवेंद्र फडणवीस यांना सतावतो आहे. आणि इतकंच नाही, त्यांना त्याची मोठी राजकीय किंमत लोकसभा निवडणुकीमध्ये मोजावी लागलेली आहे. आता जरांगे पाटील यांनी जे 113 जागांवर मराठ्यांचं प्राबल्य आहे, त्या ठिकाणी आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. गरजवंत मराठ्यांनी 100% एकही घरात मतदार राहायला नको, त्यांनी येऊन मतदान करायचं असं सांगितलं आहे. आता या मतदारसंघामध्ये, या सगळ्या मतदारसंघांमध्ये, म्हणजे 113 सह सर्व 288 मतदारसंघामध्ये जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले पाहिजेत. या दृष्टीने त्यांना त्या अर्थाने वेगवेगळ्या पद्धतीने उचकावून दिलं जात आहे. त्यांना आव्हान दिलं जात आहे की तुम्ही लढाच. प्रकाश आंबेडकर ते म्हणत आहेत, छगन भुजबळ ते म्हणत आहेत, भारतीय जनता पार्टीचे काही नेते देखील असं म्हणत आहेत की जरांगे पाटील तुम्ही 288 जागांवर, म्हणजे राखीव जागांसह सगळे उमेदवार उभे कराच असं म्हटलं जात आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण जरांगे पाटील यांच्या वक्तव्यामध्ये आहे. ते काय आहे कारण? की बघा, आता मला भेटायला येतात लोक, मग ते म्हणतात की माझी ताकद खूप मोठी आहे वगैरे. एका गाडीमध्ये येतात, त्या गाडीतला तो व्यक्ती पुढे गेल्यानंतर दुसरा व्यक्ती येतो की त्याचं काही खरं नाही, माझा विचार करा असं म्हटलं जातं. लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याचं ज्या वेळेला ठरलं होतं, त्यावेळेला त्यांनी जो डेटा गोळा केला होता, त्यांनी तो डेटा लक्षात घेऊन ऐन वेळेला असं सांगितलं की आता उमेदवार उभे करायचे नाहीत, आता पाडापाडी करायचंय. आणि काल परवा आपण बोलल्याप्रमाणे पाडापाडीचाच निर्णय होण्याची 29 ऑगस्टला अधिक शक्यता आहे. मग आता देवेंद्र फडणवीस यांना लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचा वचपा काढायचा आहे. मग त्यांना मराठा आरक्षण
हे एक सर्वात मोठी डोकेदुखी आहे. मग आता ते नुसते भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते नाहीत महाराष्ट्रातले, तर ते राज्याचे गृहमंत्री देखील आहेत. मग त्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा जेवढा यथेच्छ म्हणजे जबाबदारीने किंवा बेजबाबदारीने त्यांच्यावर जशी टीका होती की त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले, त्याच्यातून नुसतेच वचनं त्यांनी दिले की गुन्हे सगळे राजकीय गुन्हे आम्ही मागे घेऊ वगैरे असं त्यांनी म्हटलं, पण तसं काही त्यांनी कृतीतून दाखवून दिलेलं नाही असं जरांगे पाटील म्हणतात. म्हणजे आता जे SIT नेमली, मग आता SIT नेमल्याच्या अनेक नोटिसा वगैरे त्यांच्या सगळ्या त्याचा भडीमार केला जातोय. एकीकडे म्हणायचं की आता SIT गुंडाळून टाकण्यात आलेली आहे, दुसरीकडे त्याची कारवाई सुरूच ठेवायची. इतकंच नाही, जरांगे पाटील यांच्या ताफ्याला जे काही मदत केली जाते, वाहनांची मदत आहे, JCB आहे, त्यांचा जो सगळा खर्च आहे, तो खर्च कोण करताय याची यादी तयार केली जाते. आता बघा, ज्या वेळेला मुंबईला मोर्चा निघणार होता त्यावेळेला ज्यांचे ट्रॅक्टर आहेत वगैरे त्यांनी गावाच्या बाहेर ते ट्रॅक्टर नेऊन आहेत वगैरे असे सगळ्या नोटिसा बजावण्यात आल्या होता. इतकं त्या गृह खात्याकडून करण्यात आलेलं होतं. त्याच्या विरुद्ध ओरड झाली, त्याच्यानंतर ते हळूहळू शांत झालं. मग ज्यांनी JCB दिले किंवा ज्यांनी ट्रॅक्टर दिले त्यांच्या विरुद्ध थोडीशी ओरड कमी त्यावेळेला झाली. परंतु आता काय, आता सेट झालेलं आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते सेट झालेलं आहे आणि ते त्या अर्थाने इतका मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय. आता देवेंद्र फडणवीस यांच्या गेम प्लॅन मध्ये काय काय आहे ते जरांगे पाटील यांच्या वक्तव्यातून नेहमी ते दिसून येत असत. आता ते बघा, ते म्हणतात की मराठा आंदोलकांमध्ये फूट पाडलेली. अनेक नेते आपल्याला असं दिसतात आहे की त्यांची मागणी तीच आहे. कोणती मागणी आहे? की जरांगे पाटील जे करत आहेत की OBC मधूनच आरक्षण द्या. मग अशी विचारणा करणारे अनेक नेते अलीकडच्या काळामध्ये पुन्हा द्वेषाने समोर आलेले आहेत. त्यांची नावं सर्वांना माहिती. मग आता शरद पवारांना असो, उद्धव ठाकरेंना असो, राज ठाकरे असो, नाना पटोले असो, हे जे महाविकास आघाडीमधले नेते ते असो, या सगळ्यांना ते धारेवर धरत आहेत आणि विचारणा करत आहेत की तुम्ही काय. मग यांना फूस कोण लावली जाते? तर ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लावली जाते. मग आता ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा संप झाला होता, म्हणजे 2014 ते 19 दरम्यान, त्यावेळेला शेतकरी संपाच्या नेत्यांमध्ये ज्याप्रमाणे फूट पाडली होती देवेंद्र फडणवीस यांनी, आणि तो संप त्याचं ती तीव्रता आहे ती कमी केली होती, त्याचप्रमाणे ते मराठा आंदोलकांमध्ये फूट पाडत आहे असं त्यांच्या विरुद्ध बोललं जात आहे. आता अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत जे काही 1 लाख मराठा उद्योजक तयार केले गेलेले आहेत त्याच्याविषयी देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत. नरेंद्र पाटील ती त्यांची भूमिका मांडत आहेत. मग अशा पद्धतीने त्यांनी केलं ते काही गैर केलं असं कोणीच म्हणणार नाही. परंतु या जरांगे पाटील यांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या त्यांच्या आंदोलनाची धग कमी करण्यासाठी हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. इतकंच नाही, ज्या वेळेला मराठा आरक्षणाची मागणी जरांगे पाटील यांनी केली त्या 4-6 महिन्यानंतर शासनाच्या वतीने वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. आणि मराठा समाजाला किती दिलेलं आहे? शैक्षणिक सवलती कशा दिलेल्या आहेत OBC प्रमाणे, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत काय केलेलं आहे, सारथीचं काय केलेलं आहे, महामंडळातर्फे किती कर्ज वाटप केलेलं आहे, हे सगळं ज्या वेळेला ते सांगितलं गेलं जाहिरातींमधून, त्यावेळेला त्या जाहिराती राज्य शासनाला म्हणजे या महायुतीच्या सरकारला परत घ्याव्या लागल्या होत्या. का घ्याव्या लागल्या होत्या? कारण की जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की तुम्ही ते करताय त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, परंतु तुकडा फेकताय आमच्यासमोर. म्हणजे त्यांचं जे असं म्हणणं आहे की गेल्या 75 वर्षांमध्ये आमच्या नावावर सगळं घेतलं गेलेलं आहे आणि आता आम्हाला कुणबी आम्ही प्रमाणपत्र मागतोय, OBC मधून आरक्षण मागतोय, तर ते तुम्ही का देत नाही असा त्यांचा मुख्य प्रश्न नेहमी असतो. त्याच्यामुळे ते इतर गोष्टींना महत्त्व देत नाही. म्हणजे अगदी काय SABCचं आरक्षण आम्ही मागितलं नव्हतं, तुम्ही ते का दिलं वगैरे ते असं म्हणत आहे. आता जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारच आहेत याचा अनेकदा उल्लेख झालेला आहे, वारंवार टीका केली जाते. आणि त्या परिस्थितीमध्ये जे केरे पाटील काल त्यांना भेटले शरद पवारांना आणि त्यांना असं विचारलं की तुम्ही हे तुमची नेमकी भूमिका काय, तर त्यांनी आपली सर्वपक्षीय बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेली चर्चा आणि आता केंद्राकडे तो प्रस्ताव न्यावा असं म्हटलेलं आहे. मग आता एवढ्यावर ते थांबलेले नाही, तो विषय मोठा आहे शरद पवारांचा, तर त्याविषयी आपण उद्या निश्चित बोलू.
आज आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीच बोलायचं आहे, त्यांचा गेम प्लॅन विषयी बोलायचं आहे. मग आता छगन भुजबळ यांना हवा कोणी दिली? मंत्रिमंडळामधला एक ज्येष्ठ सदस्य ज्या वेळेला सरकारचं प्रतिनिधित्व करत असतो, तो कुठल्याही एका समाजाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, किंवा त्यांनी केलं तर त्याची ती भूमिका स्वतंत्रपणे मांडली पाहिजेत त्यांनी. मग त्यासाठी मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे. मग छगन भुजबळ असं काल परवा एल्गार मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा म्हटलेले आहेत की मी 2 महिने जरांगे पाटील यांचं आंदोलन सहन केलं, आणि ज्या वेळेला बीडला मी भेट दिली त्यावेळेला असं कळालं की ते हॉटेल जाळले जातात आहे, कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण केला जातोय, जाळपोळ निर्माण केली जाते, त्याच्यावर मी व्यथित झालो आणि राजीनामा दिला. आणि मग मी कामाला लागलो. अर्थात तो राजीनामा स्वीकारला गेला नाही. आजही छगन भुजबळ हे मंत्रिमंडळामध्ये व्यवस्थितपणे सगळ्या सुविधा उपभोगत आहे. मग आता या छगन भुजबळांच्या मागे कुणाचा आशीर्वाद आहे? जसं लोकसभा निवडणुकीमध्ये आता ओबीसी मतांचे गठ्ठे लक्षात घेऊन आपण छगन भुजबळांना जर नाशिकमधून उभं केलं तर काय हरकत आहे, असं अमित शहा यांना वाटलं होतं, आणि तसा त्यांनी निरोप देखील पाठवला होता. आता या मग छगन भुजबळ यांच्या मुखातून देवेंद्र फडणवीस वेगवेगळे बाण जरांगे पाटलांवर सोडत आहेत असं म्हटलं जातं. आता पडळकर असतील, नवनाथ वाघमारे असतील, लक्ष्मण हाके असतील, हे सगळे जे ओबीसीचे नेते आहेत, यांना यांची तोप धगधगत राहायला पाहिजे. आणि विशेषतः त्याचा निशाणा हे महाविकास आघाडी पाहिजे. आणि जरांगे पाटील हे चुकीची मागणी करत आहे त्याच्यावर तो प्रहार पाहिजे. आणि दुसरीकडे त्यांना आव्हान दिलं पाहिजे की तुम्ही एवढी राजकीय भाषा करताच आहे ना, मग तुम्ही आम्हाला आव्हान देताच आहे ना, मग आता आम्ही देखील ओबीसीची मतं किती असतात हे देखील आमच्या उमेदवारांमुळे आम्ही देखील उमेदवार उभं करू आणि तुम्हाला दाखवून देऊ, पण तुम्ही आता उमेदवार उभे कराच, असं वारंवार त्यांना म्हटलं जात आहे. हे सगळं आहे. मग आता भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस यांना विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व प्रकारचे अधिकार दिलेले आहेत, रणनीती आखण्याचे. उमेदवार निवडीचे तर आहेतच. मग मराठा आमदार जे आहेत, या मराठा आमदारांनी काय करायचं आहे, मराठा उमेदवारांनी काय करायचं आहे, कशा पद्धतीने प्रचार करायचा आहे, आपल्या ज्या मराठा समाजासाठी जे जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे त्याचे लाभार्थी तुमच्या मतदारसंघामध्ये कोण आहेत, तुमच्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे आंदोलक नेते कोण आहेत, कार्यकर्ते कोण आहेत, सक्रिय कार्यकर्ते कोण आहेत, त्यांना हाताशी धरा, सगळ्यांना हाताशी धरा. आपल्या ज्या शासकीय योजना आहेत त्याचा जास्तीत जास्त लाभ यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि जरांगे पाटील हे कसं चुकीचं वागत आहेत याच्यावर हे विचार करा. मग त्या पद्धतीने तुम्ही प्रचार करा, प्रत्येक बूथ वाईज प्रचार करा. जे 113 मतदारसंघ जे जरांगे पाटील म्हणतात ते मतदारसंघ, आणि विशेषतः जिथं भारतीय जनता पार्टीचे आधीच मराठा आमदार आहेत ते मतदारसंघ लक्षात घेता आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये 150-160 जागांवर जर निवडणूक लढवायची, आणि त्यामध्ये जर 40-50 ठिकाणी जरांगे पाटील यांच्यामुळे फटका बसला तर आपली मोठी पिछेहाट होईल. याची सगळ्या प्रकारची शक्यता लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मोठा प्लॅन आखणं स्वाभाविक आहे, आणि ते त्या दृष्टीने कामाला लागलेले आहेत. आता त्यांच्यावर ज्या ज्या वेळेला टीका केली जाते, त्यांना घेरलं जातं जरांगे पाटील यांच्याकडून, त्या वेळेला आता त्यांच्यासाठी अनेक वक्ते भारतीय जनता पार्टीचे पुढे आलेले आहेत, जे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांना थांबवण्यात आलं होतं की जरा मोठा नाजूक विषय आहे, आपल्यावर उलटू शकतो, ते सगळं लक्षात घेऊन तुम्ही जरा शांत बसा. परंतु आता शांत बसून चालणार नाही. आता आक्रमकपणे जरांगे पाटील यांचं आंदोलन हे कुठेतरी थोपवलं पाहिजे, त्याला छेदलं पाहिजे, आणि ते छेदण्यासाठी जे जे काही करता येणार आहे ते सगळं केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये सामदंड भेद, म्हणजे त्याच्यामध्ये जर जरांगे पाटील यांना कुणीतरी रसद पुरवत आहे तर आपण देखील त्या आंदोलनामध्ये फूट पाडणाऱ्यांना रसद पुरवली पाहिजे. इथपर्यंतचे सगळे विचार झालेले आहेत. म्हणजे कुणी काय जरांगे पाटील यांच्या ताफ्याच्या अवतीभोवती जे काही लोक आहेत त्यांच्यामध्ये काय फूट पाडता येईल, जसं गृह खात्यामध्ये खबरे असतात पोलिसांना माहिती देणारे, तसे खबरे जरांगे पाटील यांच्यामध्ये सोडून मग आपल्याला काही इत्यंभूत माहिती मिळते. पल पल की जानकारी म्हणजे कशी मिळेल आणि त्यानुसार काय आडाखे आखता येतील, त्या सगळी ह्याची तयारी ही झालेली आहे. आणि त्याच्या सगळ्या म्हणजे जशी
एखाद्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज असती, तसं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची जी काही भाषा आहे आणि एकूण पक्षाने घेतलेलं जे काही धोरण आहे ते समोर दिसतंय. आता निवडणुकीच्या आधी काहीतरी मोठा निर्णय होऊ शकतो का वगैरे याच्याबद्दल देखील चर्चा सुरू आहे. आणि नेमकं आता कुणबी प्रमाणपत्र जे 54 लाख दिलेले आहेत त्याच्या संबंधी काय निर्णय घेता येईल, त्याच्या ज्या 8 लाख हरकती आलेल्या आहेत त्याच्याबद्दल काय सांगता येईल, हे नव्याने काहीतरी काही सांगता येईल का, याचा देखील विचार केला जात आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी अर्थातच ही जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवलेली आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.